शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। जाहीर आवाहन। माढा लोकसभा मतदारसंघ ओबीसी राजकीय आघाडी अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे। मतदार बहिणींनो भावांनो, मी प्राध्यापक नारायण तातोबा काळेल, ओबीसी राजकीय आघाडीचा ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती जमाती, SC, ST आणि अल्पसंख्याक यांचा प्रतिनिधी उमेदवार म्हणून माढा लोकसभेसाठी उभा आहे। 10 ते 15% असलेले वर्ण जात वर्चस्ववादी भांडवलदार सरंजामदार लोक, 85 ते 90% असलेल्या बहुजन ओबीसी, VJNT, SC, ST अँड मायनॉरिटीज लोकांची मते घेऊन सत्तेत येतात आणि बहुजनांचेच खच्चीकरण करतात। या कामी आपल्यातीलच दलालांचा मोठा सहभाग असतो। 15% वाले बहुजनांचे स्वतंत्र राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारक उभे राहू देत नाहीत। आपल्यातीलच लोक त्यांच्या दावणीला बांधले गेले असल्यानं आपण विपन्नावस्थेला गेलो आहोत। आपला मान सन्मान खतम झाला आहे। ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी, जातीनिहाय जनगणना करण्यासाठी, 100% मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न स्वामीनाथन आयोग लागू करून सोडविण्यासाठी, कामगार हिताचे कायदे करण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, SC, ST अँड मायनॉरिटीज हिचं संरक्षणासाठी, शिक्षण प्रणालीत अमूलाग्र बदल करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी, खाजगीकरण थांबवून सरकारी प्रकल्प उद्योग स्थापन करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी, नदी जोड प्रकल्प आणि वीज निर्मितीसाठी, छोट्या व्यावसायिकांना संरक्षण आणि पतपुरवठ्यासाठी, बहुजनांच्या मान सन्मानासाठी, अतिमहत्त्वाचे संविधान आणि लोकशाही संवर्धनासाठी मी लोकसभा निवडणूक लढवत आहे। आपण मला मत देऊन निवडून द्या। संसदेत प्रामाणिक आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीला पाठवा, म्हणजे काय फरक पडतो ते पहा। आपला कृपाभिलाषी उमेदवार नारायण तातोबा काळेल। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे। 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा। बातमी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, आयकॉन बेल दाबा, कमेंट करा। आपल्याकडे महत्त्वाच्या बातम्या, समाज उपयोगी लेख, फोटो, व्हिडिओ, ज्या बातम्यांची कोणी दखल घेत नाही अशाही बातम्या आपण आमच्याकडे पाठवा। त्यांना प्रसिद्धी देण्याचा जरूर प्रयत्न करू।